श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहोत दीपावलीच्या आनंद पर्वाची उत्साहात सुरुवात, दुर्गम प्रतिष्ठान संस्थेच्या वतीनं दुर्गम भागातील आदिवासींची दिवाळी गोड करण्यासाठी अनोख्या उपक्रमाचं आयोजन, पंतप्रधानांच्या भाषणातील सुभाषितांचं संकलन असलेल्या उद्गाराहा या पुस्तकाचं प्रकाशन, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉक्टर प्राची जावडेकर लिखित पुणे दिल्ली पुणे या पुस्तकाचं प्रकाशन, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा आणि पुण्यातील सिटी पोस्टाच्या 100 निमित्त पोस्टमन तसंच अधिकारी कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान. प्रकाशाच्या, आनंदाच्या आणि तेजाच्या उत्सवाला अर्थात दीपावलीच्या मंगल पर्वाला नुकतीच सुरुवात झाली. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज अशा प्रत्येक दिवसाचं वेगळं महत्त्व असणाऱ्या या सणाची आपण सर्वजण अगदी आतुरतेनं वाट पाहत असतो. दिवाळी म्हणजे चैतन्य, मांगल्य. भारतातील आपल्या प्रत्येक सणाला आध्यात्मिकतेबरोबर पशु, पक्षी आणि निसर्गाचीही जोड दिलेली आहे. प्रत्येक सण हा त्या काळात येणाऱ्या ऋतूनुसारही साजरा करण्यात येतो. आज लक्ष्मीपूजनाचा दिवस. घरातील लक्ष्मी अखंड राहावी तसंच लक्ष्मी मातेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी लक्ष्मीपूजन करण्याची प्रथा आहे. घराघरातून तसंच व्यवसायाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजनाच्या तयारीची लगबग पाहायला मिळते आहे. दीपावलीच्या या मंगल पर्वात वातावरणासह बाजारपेठांमधूनही चैतन्याचं वातावरण पाहायला मिळतंय. आकाशकंदील, विद्युत रोषणाई, विविध रंगी रांगोळ्या, पणत्या, आकर्षक सजावटीच्या साहित्यानं दुकानांना सुंदर रूप आलेलं पाहायला मिळतंय. सगळीकडे अगदी उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण आहे. ही दिवाळी आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवचैतन्य आणि भरभराट घेऊन येवो या आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना वृत्त विभागाकडून खूप खूप शुभेच्छा. नवतेजाने मने उजळली, घडली ऐसी किमया, लख लख दीपोत्सव, दिवाळी पहाटसारखे सांस्कृतिक सांगीतिक कार्यक्रम आणि वंचित, गरजू, कष्टकरी लोकांसाठी फराळ, कपडे वाटप यासारखे सामाजिक उपक्रम हेही दिवाळीचं आणखी एक वैशिष्ट्य. पुण्यातही दिवाळीच्या निमित्तानं अनेक सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम आणि दीपोत्सव साजरे होत आहेत. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी नुमवी प्रशालेचा परिसर चित्ताकर्षक विद्युत रोषणाई, विविध रंगी रांगोळ्या, सनईचे प्रसन्न स्वर आणि तेजोमय दिव्यांची देखणी आरास अशा मंगलमय वातावरणात लख्ख उजळून निघाला. यंदा 50 वर्ष पूर्ण करणारी 1975ची 10वीची तुकडी आणि यंदा 25 वर्ष पूर्ण करणारी आम्ही नुमवीयची 2000ची बॅच यांनी संयुक्तपणे आपल्या नुमवी प्रशालेमध्ये हा दीपोत्सव साजरा केला. यंदा या दीपोत्सवाचं हे 17वं वर्ष होतं. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांसह शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष SK जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, शाळा समिती अध्यक्ष पराग ठाकूर, आम्ही नुमवीयचे अध्यक्ष प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अजित रावेतकर, उपाध्यक्ष मोहन उजगावकर, सचिव मिलिंद शालगर, कार्याध्यक्ष किशोर लोहकरे आणि सहकार्यवाह अभिषेक पापळ आदी उपस्थित होते. दिवाळीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या दुर्गांच्या प्रतिकृती बनवणं हे एक आपल्या महाराष्ट्रामधील दिवाळीचं खास वैशिष्ट्य. घरोघरी लहान मुलं फटाके, नवीन कपड्यांच्या खरेदीबरोबरच किल्ले बनवण्याच्या तयारीला लागतात. शिवाजी महाराज, मावळ्यांच्या मूर्ती खरेदीसाठीही लहानग्यांची लगबग पाहायला मिळते. स्वराज्य स्थापनेच्या काळात छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या कणखर दुर्गांची आताच्या लहान मुलांना ओळख व्हावी यासाठी अनेक सार्वजनिक संस्था दुर्गांच्या भव्य प्रतिकृती तयार करतात. मूळ किल्ल्यांमधील बारकाव्यांसह या दुर्गांची बांधणी करून विद्युत रोषणाई आणि माहितीपर साऊंड शोचं आयोजन या दरम्यान करण्यात येतं.
आपल्या इतिहासाविषयी मुलांच्या मनात कुतूहल निर्माण होऊन ते आपल्या ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी सजग होतील, हा यामागचा मुख्य हेतू. पुण्यात इतिहास संशोधन मंडळातर्फे गेल्या 20 वर्षांपासून अशाच दुर्गांची भव्य प्रतिकृती तयार करून त्याची माहिती लाईट आणि साऊंड शोच्या माध्यमातून मुलांना करून दिली जाते. यावर्षी परमप्रतापी बाजीराव पेशवे यांच्या 325व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्राची पहिली राजधानी शनिवार वाड्याची प्रतिकृती तयार करण्यात आली असून असा होता शनिवार वाडा हा माहितीपर कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. तर रमणबाग युवा मंच आणि गोष्ट इथे संपत नाही यांनी संयुक्तपणे समरभूमी पुरंदर ही भव्य दुर्ग प्रतिकृती आणि त्यावरील माहितीपर कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. दुर्गम भागातील आदिवासींची दिवाळी गोड व्हावी, शहरवासियांप्रमाणे त्यांनाही हा दीपोत्सव उत्साहानं साजरा करता यावा या उद्देशानं पुण्यातील दुर्गम प्रतिष्ठान संस्थेच्या वतीनं गेल्या आठवड्यात वेल्हे तालुक्यात एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये तालुक्यातील 18 गाव मावळ परिसरातील पिशवी, गुगुळशी, पांगारी, वरवती, केळद इथल्या आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना महिनाभर पुरेल अशा किराणा मालासह दिवाळी फराळ, दीपावली निमित्त विविध साहित्य आदी जीवनावश्यक 63 वस्तूंसह शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी देण्यात आलेल्या सौर कंदिलांमुळे वाड्या उजळून निघाल्या. गावकऱ्यांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात प्रतिष्ठानच्या सदस्यांचं स्वागत केलं. या उपक्रमाविषयी केळद ग्रामपंचायतीचे प्रकाश तुकाराम बावळेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, या ज्या ओबीसी समाजाच्या वस्ती आहेत त्या गेल्या कित्येक वर्षापासून खरं तर विकासापासून सुद्धा वंचित आहेत आणि मूलभूत गरजांपासून सुद्धा वंचित आहेत. या वाड्या वस्त्यांपर्यंत आयुष्यामध्ये कुठल्याही पद्धतीने कधी अशी दिवाळी साजरी झाली नसेल. अशी दिवाळी आज या दुर्गम प्रतिष्ठानच्या सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांना जे दिवाळीचं किट दिले ते साधारणतः ते त्यांच्या आयुष्यामध्ये सर्वात पहिल्यांदा दिवाळीला एवढी मोठी दिवाळी मिळालेली असेल. त्याबद्दल मी माझ्या ग्रामपंचायतीच्या सर्वांच्या वतीने या दुर्गम प्रतिष्ठानचं मनापासून आभार मानतो. दुर्गम प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रसाद खंडागळे म्हणाले की गेले 20 वर्ष पुणे जिल्ह्यातील आदिवासी भागामध्ये आम्ही आमच्या कुटुंबियासकट दिवाळी भेट उपक्रम साजरा करतो. या उपक्रमामध्ये या आदिवासी कुटुंबांना आम्ही 2 महिने पुरेल इतकं अन्नधान्य, तसेच थंडीचे कपडे, तसेच नवीन दिवाळीचे कपडे, त्याचप्रमाणे दिवाळीचं सर्व बनवण्याचं साहित्य, त्याचप्रमाणे आकाशकंदील असेल किंवा या ठिकाणी तर लाईट नाहीत म्हणून सौर कंदील सुद्धा या ठिकाणी देण्यात आले आणि एक आनंदाचं वातावरण या निमित्ताने या ठिकाणी तयार झालंय. दुर्गम प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार जाधव यांनी या उपक्रमाविषयी अधिक माहिती दिली. ते म्हणाले, आमचं 20वं वर्ष असून जिथं काय मिळत नाही तिथं आम्ही जात असतो आणि ही गावं अन्न वस्त्र निवारापासून यांना काय मिळत नाही म्हणून या वर्षी आम्ही या गावाची आम्ही निवड केली. त्यांची दिवाळी गोड व्हावी याकरता या दिवाळीचं आम्ही सर्व साहित्य घेऊन आलो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात तसंच संसदेत केलेल्या भाषणांमधील सुभाषितांचं आणि संस्कृत सुवचनांचं संकलन उद्गारहा या पुस्तक रूपानं प्रकाशित करण्यात आलं आहे. संस्कृत भारती न्यासातर्फे हे संकलन करण्यात आलं आहे. संस्कृत भारतीच्या पुण्यातील कार्यकर्त्या वैखरी कुलकर्णी आणि रंजना फडणीस यांनी या पुस्तकाचं संपादन केलं आहे. या पुस्तकाचा समर्पण सोहळा पंतप्रधानांच्या निवासस्थानी नुकताच पार पडला. आपल्याला भाषणात सुभाषित वापरण्याची प्रेरणा सरसंघचालक बाळासाहेब देवरसांकडून मिळाली. तसंच काही काळापूर्वी संस्कृत ही केवळ विद्वानांची भाषा होती, संस्कृत भारतीनं ती सर्वत्र पसरवली असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रसंगी बोलताना केलं. यावेळी संस्कृत भारतीचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख श्रीश देवपुजारी उपस्थित होते. याविषयी आकाशवाणीला अधिक माहिती देताना संस्कृत भारतीच्या कार्यकर्त्या वैखरी कुलकर्णी म्हणाल्या, माननीय पंतप्रधानांच्या विविध भाषणांमध्ये संस्कृत सुभाषितांचा आणि सूक्तींचा अनेकदा उपयोग ते करत असतात. त्या सर्वांचे संकलन पुस्तक रूपाने व्हावे जेणेकरून नवीन पिढीला एकत्रित
सुभाषित मिळू शकतील आणि त्याचा स्रोत मिळू शकेल हा एक उद्देश घेऊन आम्ही या पुस्तकाचं संकलन करायचं ठरवलं. सुभाषित पाठ करणे ही काळाची गरज आहे. ज्याप्रमाणे नरेंद्रजी मोदी म्हणाले, लांबलचक भाषण ऐकून जे आकलन होत नाही ते एका सुभाषितातून पटकन समजतं, इतकी प्रगल्भता संस्कृत सुभाषितांमध्ये आहे. सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल. ज्यांना संस्कृतचा अभ्यास करायचा आहे, संस्कृत सुभाषितांचा अभ्यास करायचा आहे, पाठांतर या निमित्ताने होईल. अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये किंवा भाषणांमध्येही या सुभाषितांचा उपयोग आपल्याला करता येईल. उन्मेष प्रकाशनातर्फे ज्येष्ठ शिक्षणतज्ञ, सल्लागार, लेखिका डॉक्टर प्राची जावडेकर लिखित पुणे दिल्ली पुणे या पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झालं. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रकाशक मेधा राजहंस आणि लेखिका प्राची जावडेकर उपस्थित होत्या. पूर्णवेळ गृहिणी म्हणूनच महिलांकडे पाहिलं जात असल्यानं आजही राजकारणात येणाऱ्या महिलांची संख्या कमीच आहे. पतीनं एखाद्या विषयासाठी वाहून घ्यायचं ठरवलं तर पत्नी त्याला साथ देत घराची जबाबदारी समर्थपणे सांभाळते. हे चित्र सर्वच विचारधारांच्या चळवळीत दिसतं. प्राची जावडेकर यांनी प्रकाश जावडेकर यांच्यासोबतच्या सहजीवनातही हीच बांधिलकी जपली, असं यावेळी बोलताना डॉक्टर गोऱ्हे म्हणाल्या. कोणतीही महिला प्रेमापोटी निरपेक्ष भावनेनं घर सांभाळून नोकरी व्यवसायही करते. हेच सहजीवनाचं खरं वैशिष्ट्य आहे, असंही त्या यावेळी म्हणाल्या. नवचैतन्य हास्ययोग परिवाराचा वर्धापन दिन गेल्या आठवड्यात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हास्ययोग परिवारातील हजारो सदस्य उपस्थित होते. नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या वर्धापन दिनानिमित्त नवचैतन्य आरोग्य संहिता या अधिकृत व्यायाम पुस्तिकेचं प्रकाशन यावेळी झालं. नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल काटे यांनी 89व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्तानं पुणेरी पगडी आणि मानाची शाल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. आगामी काळात हास्ययोग आनंद यात्रा काढून 70 लाख लोकसंख्येच्या पुण्यामध्ये 1 लाख लोकांना हास्ययोग परिवाराशी जोडण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम सुरू आहे, असं नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले, 80% आजारपणाचं मूळ मानसिक ताणतणाव, काळजी आणि नैराश्य यामध्येच आहे. नियमित व्यायाम, हास्याचे व्यायाम आणि प्राणायाम या त्रिसूत्रीतून नवचैतन्य हास्य परिवाराचे हास्य क्लब लोकांना शारीरिक आणि मानसिक आरोग्य देत असतात. नवचैतन्य हास्य परिवार हे खऱ्या अर्थानं पुण्याचं वैभव आहे. पुण्याच्या सिटी पोस्टाच्या सेवेला 100 वर्ष पूर्ण होत असल्याचं तसंच जागतिक टपाल दिनाचं औचित्य साधून नुकताच बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट, भवानी पेठेतील श्री शिवाजी मित्रमंडळ, फडके हौद इथलं विधायक मित्रमंडळ, गुरुवार पेठेतील वीर शिवाजी मित्रमंडळ यांच्या वतीनं गेल्या आठवड्यात पोस्टमन तसंच अधिकारी कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. पोस्टमन काकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित केलेल्या सोहळ्याविषयी कौतुक व्यक्त करताना मिलिंद जोशी म्हणाले, पण मी आज या ठिकाणी आलो एक कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी. याचं कारण असं की यावेळेला संवादाची अन्य कुठलीही माध्यमं नव्हती आणि दळणावळणाची साधनं नव्हती. अशा काळामध्ये पोस्ट खात्याने जे काम केलेलं आहे ते अतुलनीय आहे. त्यामुळं पोस्ट खात्याला भारतीय समाज मनाच्या अंतःकरणामध्ये स्थान आहे. हा उपक्रम राबवणारे साईनाथ मित्रमंडळाचे अध्यक्ष पियुष शहा यांनीही या उपक्रमाविषयी आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, एखादी वास्तू देखील आपलं शताब्दी वर्ष साजरं करू शकते आणि अनेक वर्ष जे पोस्टमॅन आणि ती वास्तू जी पुण्याच्या नागरिकांना सेवा देते त्याप्रती नुकताच त्यांचा आता सन्मान करण्यात आला. त्या व्यक्ती तथास्तु म्हणतात तसं काही वास्तू देखील तथास्तु म्हणत असतात. याच अनुषंगाने या 4 बंडांनी त्या वास्तूचा तिकडच्या जे हेड पोस्ट मास्टर होते आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख जे हेडमास्टर होते त्यांचा देखील सन्मान आपण नुकताच केला. आपल्या सर्वांना माहिती आहे की पोस्ट मास्टर, पोस्टमॅन यांच्यानी आपलं एक ऋणाला बंधू अनेक वर्षांपासून आहे. गेल्या 15-20 वर्षांमध्ये इंटरनेटच्या काळामध्ये देखील यांचं महत्व काय कमी झालेलं नाहीये. त्या सिटी पोस्टची विश्वासार्हता अजूनही आपल्यावरती आहे. सिटी पोस्ट फक्त पोस्ट सेवा देते तर नाही, मला असं वाटतं की भावनांची देवाणघेवाण करत असते. आणि पुन्हा एकदा त्या वास्तूचे, त्या पोस्ट मास्टरचे आणि हेड पोस्ट मास्टरचे मनापासून आभार मानतो, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.
तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन माधवी कुलकर्णी, संकलन सीमा चोरडिया, शिवराज सणस, नितीन जळूकर आणि प्रशांत जाधव. तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.